Spoiler! 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 सेना लौट चुकी है। हॅलो अँड वेलकम. आजचा ब्लॉग जरा स्पेशल आहे. स्पेशल का? कारण पिक्चर बघायला तर सगळेच सारखे जातात, मी पण खूप वेळा गेलोय. पण आज ब्लॉग का आणि कशाबद्दल जे काय आहे ते नंतर तुम्हाला तिकडे पोचल्यावर सांगतो. सध्या आता मला लेट झालं, ट्रेन पकडायचे, त्यामुळे मला धावायला लागेल एकदम जोरात. रिक्षा पकडून तिकडे जाऊन तिकीट काढून मग जायला लागेल. अरे तू जा रे. आजचा व्लॉग थोडा ऑकवर्ड असणार आहे, कारण मी आज व्लॉग केलेत ते सगळे फ्रेंडसोबत केलेत आणि आज असणार आहे पब्लिकमध्ये, ज्याचा मला अजिबात एक्सपिरियन्स नाही आहे. मी ते आले प्लॅटफॉर्मवर, ट्रेनची वाट बघतोय मस्तपैकी. आता जस्ट मी ठाण्याला आलो आहे. आता ठाण्यावरनं रिक्षा पकडून मला विवियाना मॉलला जायचं आहे. ओके, आता हा एक ब्रिज आहे. आता ब्रिज चढून मला जायचं आहे मॉलमध्ये. हा ब्रिज मॉलला कनेक्ट होतो तिकडे. अरे काय एवढा काळ घेते. सगळ्यात कॉमेडी गोष्ट म्हणजे शो आहे 11चा आणि आता वाजले 9:15. त्यामुळे आता काय फक्त फिरा फिरा फिरा. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. आणि हा एक स्टोरी राहिली आहे सांगायची, जी मेन आहे आजच्या व्लॉगचा कॉन्टेक्स्ट आहे ती स्टोरी. त्यामुळे अच्छा Santa comes without a clause. Nice one, nice one, nice one. Spider-Man, Spider-Man, does whatever a spider can. Spins a web any size, catches thieves just like flies. Look out, here comes the Spider-Man. वॉट अ जोक. सगळं सिक्युरिटी वगैरे पास केलं, सर्टिफिकेट वगैरे दाखवलं कोरोनाचं वॅक्सिनचं, आणि नंतर तिकडे सिक्युरिटीवाल्या काकींकडे चौकशी करून बघितलं. म्हटलं माझं शो 11 वाजता आहे, एवढा वेळ चालेल ना जरा आतमध्ये फिरलं तर. बोलतात नाही, बाहेर वेट करायला लागेल. आता 11 वाजेपर्यंत माझ्याकडे काही टाईमपास नाही आहे. नाचू क्या? फायनली मॉलमध्ये मी एंटर केलं आहे. आता सिनेपोलिस थिएटर आहेत तिकडेच चाललो आहे. आय होप लवकर आणि टाईमच्या आधी एंटर करायला भेटू दे, म्हणजे पिक्चर जराही मिस नाही होणार. That's so huge and insane. That's what she said. The feeling is insane. Spidey, Spidey, Spidey. Hello, doctor. भैया जी, आताच एवढी हाईप आहे ना, मूवी स्टार्ट व्हायची वाट नाही बघता येत आहे. अजून किती मिनटं बाकी आहे? अजून अर्धा तास बाकी आहे. शझॅम, ज्याला उड, ज्याला उड उड उड. मला अजून एक पोस्टर सापडलं आहे. वेट. सो अजून नियरली 20 मिनटं बाकी आहेत. तर मी स्टोरी सांगतो. एवढा वेळ मी जी नंतर सांगेन करत होतो. झालं असं की मी सर्वात पहिला सुपर हिरो बघितला तो स्पायडरमॅन.
शक्तिमान ऑब्वियसली बघितला पण असा एवढा युनिवर्सवाला. स्पायडरमॅन बघितला पण तेव्हा लहान होतो, खूप लहान, खूप. त्यामुळे नुसतं ॲज अ मूवी सुपर हिरोचं असं फॅसिनेशन, अरे वा सुपर हिरो असं. मला सुपर हिरोमध्ये इन्व्हॉल्वमेंट वाटायला लागली ती बॅटमॅनपासून. आय रिमेंबर एका वेळी माझ्याकडे बॅटमॅनची कॅप, बॅटमॅनचं टी शर्ट, बॅटमॅनचा हातातला बँड, बॅटमॅनचं नेकलेस होतं. फक्त बॅटमॅनची चड्डी घ्यायची बाकी राहिली होती. लिटरली एवढा फॅन आहे बॅटमॅनचा, अजूनही आहे. आणि त्यानंतर मी मार्वल बघायला सुरू केलं. आपला कॅप्टन अमेरिकामुळे. मला खूप जणांना मोस्टली आयर्न मॅन आवडतो, पण माझं मार्वल बघण्याचं आणि मार्वल जगण्याचं रिझन म्हणजे कॅप्टन अमेरिका. पण स्पायडरमॅनचं काय आहे ना, तो कॅप्टन किंवा बॅटमॅन, इवन आयर्न मॅन हा कॉम्पिटिशनमध्ये नाही. स्पायडरमॅन कॅरेक्टर बियॉन्ड द कॉम्पिटिशन आहे. मग तो अँड्र्यू असो, टॉबी असो किंवा टॉम असो. आता टॉमच्या स्पायडरमॅनला मार्वलमध्ये आणलं आहे, गुड, ग्रेट, अमेझिंग, जॉईन केलं, ठीक आहे. पण त्याची एक सेपरेट लीग बोलता येणार नाही, तो अलग लेवलवर स्पायडी आपला. सो ना की मी असा पूर्ण नर्वस झालो. जर हा मूवी माझ्या एक्सपेक्टेशननुसार निघाला तर तो माझ्यासाठी एंड गेमपेक्षा पण बेटर असेल. सो होप्स, एक्सपेक्टेशन घेऊन जाऊ नये. मी पूर्ण ब्लँक जायचा प्रयत्न करणार आहे, पण यार फॅन एक्सपेक्टेशन असतात काही ना काही कायम. थिएटरमध्ये रिॲक्शन रेकॉर्ड करायला भेटेल का आयडिया नाही, पण बाहेर येऊन नक्कीच रेकॉर्ड करेल. द हाईप इज रिअल. आता कधी पण आत नेतील ह्या आशेने दरवाजा शेजारीच उभा राहिला. मी दिसतच नाही. ओके, एन एन N6. Welcome you back to a safe and secure movie experience. And that gets me as excited as Indians around me at children. Birds का भाव काफी बढ़ गए हैं. अब क्या MBA? जस्ट मूवी बघून बाहेर आलो. ऑर्डर केली फूड कोर्टमध्ये. मुश्किल कधीतरी जागा भेटली. मूवीची रिॲक्शन नाही देणार. रिॲक्शन सगळे रिॲक्शन डोक्यात ठेवलं. मी जाऊन ब्लँक फोन मूवी बघतो. ऑनेस्टली काही एक्सपेक्ट करून जाऊ नका. ब्लँक फोन मूवी बघा. टॉप क्लास. आणि सॉरी एंड गेम हा बेस्ट होता. आय सॉरी रिव्ह्यू द्यायला बसलो नाही, पण जर स्लो वे होम तुम्हाला ही फिल्म मी थिएटरमध्ये आलं बघायला डू वॉच इन थिएटर. मी काय अँबॅसेडर नाही, पण तरी पण थिएटरमध्ये बघतो. आणि अजून एक इम्पॉर्टंट ॲडवाईस सजेशन, तुम्हाला व्हिज्युअल मिरॅकल बघायचे असतील मार्वल मूवीजमध्ये, बाकी कुठल्या मूवीजना गेलात नाही तरी चालेल. डॉक्टर स्ट्रेंज ज्या मूवीमध्ये असेल ना त्या मूवीला जायचं. व्हिज्युअली मिरॅकल्स असतात आणि 3D म्हटल्यावर अल्टिमेट. सो फायनली मी एक मार्वलच पिक्चर बघून घरी आलो. अजून असं वाटतंय त्या पिक्चरच्या जगात आहे मी 15 तारखेच्या सकाळपासून माझं सोशल मीडिया पूर्ण ऑफ केलेलं, स्पॉयलर्स भेटू नये म्हणून.
अजून पिक्चर बघून आले, कोणाचे कॉल्स अटेंड नाही केले, मेसेजेस नाही अटेंड केले. एव्हरीथिंग वॉज वर्थ, हे फॉर शुअर. एव्हरीथिंग वॉज वर्थ. मस्त पिक्चर आहे, प्लीज बघा प्लीज. मार्वल आणि स्पायडी फॅन्स तुम्ही बघाच बघा.